वारकरी सध्या दिवे घाटात पोहोचलेल्या आहेत. संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी या मार्गस्थाने पंढरपूरच्या दिशेने जात असते. परंतु जर आपण पाहू शकतो की संपूर्ण दिवे घाट जो आहे तो वारकऱ्यांनी भरलेला आहे, वारकरीमय झालेला आहे. आनंदाचं वातावरण आहे. विठुरायांच्या जयघोषात सगळे पालखी ही पुढे चालू आहे. आपण पाहू शकतो हे सगळे वारकरी इकडे आलेले आहेत. दादा, कसं आनंद आहे, काय उत्साह आहे? भेटी लागे जीवा लागली से असं सर्वांच्या मनामध्ये एकच तळमळ आहे की आता आम्ही केव्हा केव्हा पंढरपूरला जातो आणि केव्हा केव्हा विठू माऊलीला भेटतो. आम्ही गेल्या 4 दिवसापासून या ठिकाणी पायी चालत आहोत आणि आमच्यासोबत हे छोटे छोटे वारकरी आहेत. आम्ही नागपूरवरून आलेलो आहे आणि आता लवकरच त्या ठिकाणी सासवडला आमचं मुक्काम असणार आहे. आणि सर्वांच्या मनामध्ये त्या ठिकाणी एकच तळमळ आहे की आम्हाला आता फक्त त्या ठिकाणी आम्हाला विठू माऊलीला भेटायचं आहे. एवढीच तळमळ सगळ्यांच्या मनामध्ये आहे. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की, माऊली ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज की. छत्रपती शिवाजी महाराज की जय. काय वय तुझं? गोकुळ गणेश तांबारे. गोकुळ गणेश समोर बघ. वय काय तुझं? 9. 9. काय पालखीला पहिल्यांदा आलाय का? हो. काय वाटतं? कसं वाटतं? मजा आनंद. वाटते. हो. आनंद वाटते. अच्छा, नाव काय तुझं? गोकुळ. कितवीत आहेस तू? 4थीत. बाबा, तुम्ही किती वर्ष झाले वारी करता? आता तिसरा वर्ष आहे. हा? तिसरा वर्ष. कितवं? तिसरा. अच्छा, बर. काय वाटतं या बहुत वारी? फर्स्ट क्लास एकदम जीवन चरित्र एकदम छान आनंदी आनंदकडे जिकडे आपण जर पाहिलं तर अगदी चिमुकल्यापासून ते वयोवृद्ध माणसांपासून हे सगळे वारीमध्ये सहभागी झालेले आहेत. सध्या तरी यांनी दिवे घाट जो महत्वाचा पट्टा आहे तो पार केलेला आहे आणि आता पुढे सासवडच्या दिशेने मार्गस्थ होत आहे. असेच काहीशे वारकरी जे आपण पाहू शकतो की संपूर्ण दिवे घाटामध्ये भरलेले आहेत. विठुरायाचा जयघोष करत ही सगळी दिंडी असतील, वारी असतील, वारकरी असतील, ते पुढे पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. सध्या तरी आपण पाहू शकतो की हे सगळे वारकरी इकडे जमलेले आहेत. मावशी, काय सांगाल? ही आनंदाची वारी आहे. ही माऊलीची आनंदाची वारी. खूप आनंद मिळतो. आम्ही सोलापूरचे आहेत. जवळजवळ 35 वर्ष झाले वारी करते मी आता. हा, पण काही त्रास नाही, काही नाही. अगदी आनंद. कधी एकदा वारीला येऊ असं होतं. 2 महिने खूपच अगदी. आणि हा म्हणजे आम्ही आता दिव्या घाटाच्या खाली रांगोळी काढली आणि मग आली. आम्ही रांगोळीची सेवा आहे आमची. हा, आमची गाडी आहे. हा, वारकरी सेवा आणि वारीत सहभागी होणं हाच एक ध्येय आणि हाच एक आनंद सगळ्या वारकऱ्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. कॅमेरा पर्सन नदीप मिश्रासह मी आदित्य पवार.